मिळालेली सून स्वतःचा डबा तयार करून शाळेत जाते, पण सासऱ्याच्या नावची भाकरी करत नाहीये. फ्रीजला कुलूप, वरांड्याला कुलूप, स्वयंपाकघराला कुलूप, सगळीकडे कुलप. भाकरीवर एवढंसं दूध घाल म्हटलं तर तण तण करते बाई. म्हातारपणी चावते भाकरी. तिचाच मुलगा मिळवतोय ना, घाल ना मग थोडंसं दूध भाकरीवर, कुठं बिघडतंय. मला एका प्रश्नाचं उत्तर सगळ्या बायकांनी मिळून द्यायचंय, शिकलेल्या बायकांनी. सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाचं दार आम्हाला मोकळं करून दिलं. सावित्रीबाईंना खात्री होती, एक बाई शिकली कुटुंब सक्षम होणार आहे, एक बाई शिकली सगळं कुटुंब शिकणार आहे, एक बाई शिकली भारतीय कुटुंब व्यवस्था टिकूनच राहणार आहे. सावित्रीबाईंची केवढी खात्री होती आपल्याविषयी. सावित्रीबाईंनी फार विश्वासाने आपल्याला शिकवलं. पण माझा प्रश्न असा आहे, जे शिक्षण आम्हाला सावित्रीबाईंनी दिलं त्या शिक्षणाचा उपयोग आम्ही कुटुंब व्यवस्था टिकून राहण्यासाठी चांगल्या पद्धतीने करून घेतलाय का? विचार करून उत्तर द्या, सावकाश उत्तर द्या. नंबर देऊन ठेवते, उद्या उत्तर द्या. कुटुंब व्यवस्था शिक्षणामुळे बळकट झाली? त्याच्यातले 5 प्रश्न विचारते. शिक्षणामुळे मुलींमध्ये नम्रता आली? शिक्षणामुळे मुलींमधला अहंकार कमी झाला? शिक्षणामुळे मुलींना कळायला लागलं सासरी गेल्यानंतर थोडंसं तडजोडीने वागावं लागतं? शिक्षणामुळे मुलींना कळायला लागलं स्वतःला सन्मान मागताना दुसऱ्याला मान द्यावा लागतो? शिक्षणामुळे मुलींना कळायला लागलं आपले आईवडील जेवढे महत्त्वाचे आहेत तेवढे नवऱ्याचे आईवडील सुद्धा त्याला महत्त्वाचेच असतात? शिक्षणामुळे मुलींना कळायला लागलं घरातनं निघून गेल्यानंतर आपल्या वडिलांना ताठ मानेने गावात फिरता येत नाही? काय दिलं शिक्षणाने? शिक्षणाने फक्त पगार दिले, पगार, पॅकेज. माझ्या मुलीला 12 लाख पगार आहे, माझ्या मुलीला 15 लाख पगार आहे. तुमच्यापैकी किती आयांनी मुलींना सांगितलंय शिक्षणाबरोबर घर सुद्धा तेवढंच महत्वाचं असतं? करा हात वर. बाकीच्यांना नाही महत्व वाटलं, सांगा. आता ते सांगण्याची वेळ आली आहे. मुलींना सांगा शिक्षणाबरोबर घर सुद्धा तेवढंच महत्वाचं असतं, खूप महत्वाचं असतं घर. सांगा समजावून. त्यामुळे मी आज तुमच्याशी बोलतेय. कुठल्या नात्याने बोलू तेच सांगा. वकील आहे, कायदा सांगू? पण मी बायकांना कायदा सांगणं बंद केलं. जिच्यावर अन्याय होतो तिच्या हातात ढाल म्हणून कायदा दिला. बायकांनी त्या कायद्याची तलवार केली. सासू एवढंसं बोलली, चालल्या महिला मंडळाकडे. बाहेरची माणसं काय करणार आहेत? घर आपलं, समजूत आपली, माणसं आपली, तडजोड आपली. आणायचे आपल्याला, उरवायचे आपल्याला, पुरवायचे आपल्याला. कमी पडलं तरी आपलंच, जास्त झालं तरी आपलंच. बाहेरचा माणूस काय करणार आहे? पोलीस काय 24 तास पाहऱ्यावर बसणार आहेत? आपलं घर असतं, तडजोडीने जावं लागतं, समजुतीने घ्यावं लागतं. संसार असे होत नाहीत बाई, सोपं नसतं ते. अगं ज्या सासूनी 40 वर्ष संसार केलाय, जिनी स्वतःची हौस मौज मारून 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 तुझ्या नवऱ्याला मोठं केलंय, ती सासू एकदा तरी म्हणणार नाही भाजीला तेल थोडंसं कमी घाल ग, नासू नकोस, 4-4 चपात्या वाया घालवू नकोस? सांगायला मला तुम्हाला भीती वाटते. आमच्या शेजारी ज्या बाई राहतात 8-8, 10-10 चपात्या फेकून देता येतो रोज. गहू काय महाग झालेत. आज मी या ज्येष्ठ नागरिकांना, माझ्या पोरांना, माझ्या अनाथ लेकरांना जेवायला घालते. कसं धान्य गोळा करतोय आमचं आम्हाला माहिती आहे. काय करायचं, काय समजावून सांगू? इतकं सोपं असतं उधळमाधळ करणं? पोटाला किती खागं, पण वाया घालवू नका. माझ्या नवऱ्याची तब्येत 90 सालापासून खूप बरी नव्हती.
आमच्या मुलाला आम्ही इंजिनियर कसं केलंय ना ते फक्त मला मला आणि मलाच माहिती आहे. आता हे नाही आहेत. माझा मुलगा पुण्यातल्या एका फार मोठ्या कंपनीत अधिकारी आहे. सुनेला म्हणायचं नाही, काल रात्री पीठ मळून ठेवलेस फ्रीजमध्ये, त्याच्या चपात्या आधी कर, नंतर नवीन पीठ मळ. बोलायचं नाही. चला अधिकाराबद्दल बोलू सासूच्या. तिला कुठले अधिकार द्यायचे आणि कुठले नाहीत. बायकांनो, आम्ही संसार केले, फार 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 कष्टाने केले. आम्ही तुमचा हेवा करत नाही, पण थोडासा विचार करायला लावणार आहे. म्हणून मी आज तुमची आई म्हणून बोलेन. राग आला तरी चालेल, मला काही तुमच्या कुणाच्या घरी आज जेवायचं नाही आहे, त्यामुळे तुम्ही खूप रागवा, काही फरक पडत नाही. मी मूळ साताऱ्याची आहे. माझे वडील आणि त्यांची 11 भावंड, एवढं मोठं कुटुंब आहे. माझ्या वडिलांना 7 काका आहेत, प्रत्येकाची 5-6 मुलं आहेत. मुलींनो, मी माझ्या आईला कधी कुठे बाहेर जाताना आजपर्यंत बघितलेलं नाही. आणि मी माझ्या आईला कधी एका जागी बसून पोटभर जेवताना पण बघितलेलं नाही. मी माझ्या आईला पहाटे 5 पासून रात्री 12 पर्यंत नुसते कष्ट करतानाच बघितलंय. पण मी तिला एकदाही चिडलेलं बघितलं नाही, मी तिला एकदाही रागवलेलं बघितलं नाही. कधीही भांड्यांचा आवाज स्वयंपाकघरातून बाहेरच्या खोलीपर्यंत ऐकू सुद्धा आला नाही. समईतली वात जेवढ्या शांतपणे तेवते तशी आई आयुष्यभर बघितली. तेवते शब्द वापरला, जळते नाही. जळणारी वात जळून जाते, तेवणारी वात अखंड प्रकाश देत राहते. मी तेवणारी आई बघितली आहे. माझी आई कडक आहे, शिकलेली नाही, शाळेत गेलेली नाही, पण तिला लिहिता वाचता येतं. माझ्या आईने मला मुलगी म्हणून जगण्याचं भान दिलं आहे. माझ्या आईने मला दिवसात 100 वेळा सांगितलंय की बाई, तू मुलगी आहेस, तू पुढच्या पिढीची आई आहेस, तू पुढच्या पिढीचा वारसा आहेस. बाई, संस्कार करण्याची जबाबदारी तुझी आहे. बाई, घर सांभाळण्याची जबाबदारी तुझी आहे. देवाने नवनिर्मितीचा मान फक्त बायकांना दिलाय. देवाचा आपल्यावर गाढ विश्वास आहे. देवाने सांगितलंय तुझ्या पोटी जे जन्माला येणार आहे ते उत्तम येणार आहे, त्यामुळे तुला समृद्ध आई होता आलं पाहिजे. बाई, तू मुलगी आहेस, तू मुलगी आहेस. आणि आज तुम्ही सगळे मिळून मुलींना उलटा ऐकवताय. मी माझी मुलगी मुलासारखी वाढवणार आहे, तो माझा मुलगा आहे, तो माझा मुलगा आहे. जेवढ्या मुलींच्या आया तुम्ही माझ्या समोर आहात, उजवा हात हृदयावर ठेवा, असा ठेवा. ठेवा म्हणलं की ठेवायचं. आणि तुमच्या आत्म्याला विचारा, मुलगी मुलासारखी वाढवता येते कशी? तिला देवाने दिलेला मातृत्वाचा अवयव काढून टाकणार, तिच्या वाहणाऱ्या दुधाच्या अमृताच्या धारा ज्याच्यातनं महापुरुष घडतात त्या बंद करणार, तिची कोमलता काढणार, तिची खंबीरता काढणार, तिची शालीनता काढणार, तिची रुजुता काढणार, तिची क्षमाशीलता काढणार, तिच्या संवेदना काढणार, तिची सहनशीलता काढणार, तिचं वात्सल्य काढणार, तिचं ममत्व काढणार, तिचं समर्पण काढणार, तिचा त्याग काढणार, तिचं पावित्र्य काढणार, तिचं मांगल्य काढणार, तिचं शील काढणार, तिचं चारित्र्य काढणार, तिची क्षमाशीलता काढणार. बायकांनो, तिचं काय काय काढणार? देवाने बायकांना पुरुषांपेक्षा 100 गुण जन्माला येताना जास्त दिलेले. आपण का पुरुष व्हायचं? अगं, यांना शरीर बलदंड दिलंय, मन कमकुवत दिलंय. आपल्याला शरीर नाजूक दिलंय, मन खंबीर दिलंय देवाने, खंबीर मन. एक बाई नवरा गेल्यानंतर आपली 5 पोरं खंबीरपणे वाढवू शकते. वाळवंटासारखं एकटं आयुष्य काढण्याची धमक एका बाईमध्ये देवाने दिलेली आहे. 2 पोरं पोटाशी असतील आणि तरुण वयात नवरा गेला, बाई दुसरं लग्न करत नाही. पोरांच्या तोंडाकडे बघून 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 तारुण्य जातं, नातवंडांच्या तोंडाकडे बघून बघून म्हातारपण जातं. बाई एकटी जगते. पुरुषांना विचारा, बायकोच्या पाठीमागे एक तरी पोर यांना सांभाळता येतं का? पुरुष एकटे राहू शकतात, पुरुष एकटे राहायला घाबरतात. आपण एकटे राहायला घाबरत नाही,
आपण पालीला घाबरतो, उंदराला घाबरतो, झुरळाला घाबरतो, पण डोंगरासारख्या संकटाला बाई कधीच घाबरत नाही. हे पक्क लक्षात ठेवा. ताकद लक्षात घ्या ग, शक्ती लक्षात घ्या. इतक्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याच्या बातम्या वाचल्यात. एका तरी शेतकऱ्याच्या बायकोनी आत्महत्या केल्याची बातमी वाचलीत? नाही वाचलीत. कपाळ उजाड झालं, रान उजाड झालं, सगळं गाव, सगळं घर उदास 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 झालं. पोरं वनवासी झाली, बाई घाबरली नाही. सगळ्या बांगड्या एक केल्या, मनाला खंबीरपणे बजावून सांगितलं शेत हिरवगार करायचंय, पोरं झाली आहेत वनवासी, त्यांना शिकवायचंय, खंबीरपणे उभं राहायचंय. बाई उभी राहिली, मरून नाही गेली घाबरून. ताकद लक्षात घ्या बायकांनो. आणि बायकांनी बायकांसारखंच वागावं. मुलींना पुरुष करू नका. तिच्यातल्या सगळ्या संवेदना जाग्या ठेवा. तिच्यातल्या मातृत्वाच्या सुंदर भावना जाग्या ठेवा. तिच्यातली मृदुता जागी ठेवा. स्वामी विवेकानंद नेहमी असं म्हणतात की बायकांनी नेहमी थोर स्त्री व्हावं, बायकांनी थोर पुरुष कदापिही होऊ नये. आणि सीतेच्या आदर्शावर पाऊल टाकून चालणार असाल तरच तुमच्या शिक्षणाचा उपयोग होणार आहे, नाहीतर नाही. इतकंच स्वामीजींनी स्वच्छ सांगितलेलं आहे. स्वामीजी म्हणतात, मी माझ्या भाषेत सांगितलं, फार छान वागावं लागतं बाई. आणि मला एका प्रश्नाचं उत्तर सगळ्यांनी विचार करून द्या. आपण आपली मुलगी जर मुलासारखी वाढवली आणि तिचं लग्न केलं, सांगा दोन पुरुषी वृत्ती संसार करू शकतात? एक देवाने घडवलेला पुरुष आणि एक आपण घडवलेला पुरुष. दोन पुरुषांचे इगो आडवे येतात. मी मोठा का तू मोठी, माझा पगार जास्त का तुझा पगार जास्त, मी माझा ATM कार्ड दाखवणार नाही, मी माझा बँक बॅलन्स दाखवणार नाही, माझ्या पगारातला 1 रुपया मी तुझ्यासाठी खर्च करणार नाही. माझ्या वयाच्या बायकांनी सांगावं, दळणातले 10 पैसे बाजूला ठेवले, कुठेतरीच बाजून काहीतरी बाजूला काढत पैसे ठेवले, घर अडचणीत आल्यावर तेच काढून दिले. आपण छान जगलो अगं. आत्ता मुलींना पगारातला 1 रुपया द्यायला तयार नाही आहेत घरासाठी. आम्हाला बांगडी होती, दिवाळीत केली तर नवरा म्हणायचा अडचणीत आहे बाई, दिली काढून. आम्हाला आमचं असं काही जगता आलं नाही ग. बायकांनो, मी खरं सांगते, 2 पुरुष संसार करू शकत नाहीत. कुणीतरी एकाने बाई असावंच लागतं. आणावं लागतं, उरवावं लागतं, नात्यांना घेऊन जावं लागतं, थोडासा कमीपणा घ्यावा लागतो, तडजोड करावी लागते. आणि तो कमीपणा सासूसमोर घ्यायचा असतो, घरच्यांसमोर घ्यायचा असतो, काय शनिवारवाड्यावर उभं राहून घ्यायचा नाही आहे. समजवून घ्या ग, तडजोड करूया, समजवून घेऊया. छोट्या छोट्या कारणांसाठी घटस्फोट येतो. आज इतके घटस्फोटाचे अर्ज पेंडिंग आहेत, बाप रे. एक एक घर पत्त्याच्या बंगल्यासारखं कोसळणार आहे. छोटी 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 निरागस बाळं आई वडिलांशिवाय एकटी आहेत. कुणाला आई आहे, कुणाला वडील आहेत. बालवाड्यांवर पाट्या लागलेत. आईकडे राहणाऱ्या मुलांना वडिलांनी भेटू नये, वडिलांकडे राहणाऱ्या मुलांना आईनी भेटू नये. काय करायचं छोट्या छोट्या लेकरांनी? इतक्या छोट्या कारणासाठी घटस्फोट. परवाचा पुण्यातला घटस्फोट इतका वेगळ्या कारणासाठी झाला, मी ते 2 मिनिटात सांगते. संध्याकाळी 6:30ला नवरा ऑफिसमधनं घरी आला. अपार्टमेंटची लिफ्ट बंद होती. तो 7 जिने चढून वर आला. तो दमला होता. 10 तासांनी परत आला होता. बायकोनी दार उघडलं. त्याला आत येऊ देत, बसू देत, पाणी पिऊ देत, नंतर बोल. नवरा दरवाजात उभा आणि ती ओरडली, बिपिन बूट काढू नको. तो म्हणाला, का? खाली जा आणि जरा ब्रेड आण, मला सँडविच करायचे. तो म्हणाला, हे बघ, आज लिफ्ट बंद आहे, मी दमलेलो आहे, आत्ता मी काही खाली जाणार नाही. तू आजच्या दिवस पोहे कर, उद्याला सँडविच कर, उद्या येताना मी ब्रेड आणतो. विषय संपला होता ना. पोहे करायचे रिकामं व्हायचं. मला आत्ता सँडविच खाण्याचीच इच्छा झालेली आहे, तू ब्रेड आणच. तो म्हणाला, मी जाणार नाही. लगेच बडबड सुरू.
या घरात माझ्या मनासारखंच काही होत नाही, काही मागितलं तर मला लगेच मिळतच नाही, माझं नशीबच फुटकं. अरे एक ब्रेड नशीब फुटकं? मग कपाडातल्या 100 साड्यांचं काय करायचं बाई, नशीब फुटकं. शेवटी तो म्हणाला मी जातो. जायला निघाल्यावर दुसरी ऑर्डर, पुना बेकरीचाच ब्रेड आण, इतर ब्रेड मी खात नाही. आता पुना बेकरी 4 किलोमीटरवर, त्या रस्त्याला 22 सिग्नल आणि 42 स्पीड ब्रेकर आहेत. हा कधी जाणार कधी आणणार, तरी तो गेला, बेकरी बंद. शेवटी त्यांनी मोबाईलवर फोटो काढला आणि तिला व्हॉट्सअपला पाठवून दिला, बेकरी बंद. तोपर्यंत स्वयंपाकघरातली भांडी बाहेरच्या खोलीत आली होती. आरडाओरडा चालू झाला होता. सगळं अपार्टमेंट डोक्यावर घेतलं होतं. हे वागणं आहे. त्यांनी रात्री 12:30ला मला फोन करून बोलवून घेतलं. 12:30पर्यंत त्यांनी बूट काढले नव्हते की पाणी पिलेलं नव्हतं. हे वागणं आहे का? काय मुलीला समजावून सांगितलंय मी. तिचं एकच म्हणणं, नवरा माझ्यावर प्रेम करत नाही, नवरा मला ॲप्रिशिएट करत नाही. म्हणजे काय? नाही म्हणे मी नवीन साडी नेसली की तो कधीच म्हणत नाही अरे वा 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 तुला ही साडी छान दिसते. आता एक काही भांडणाचा विषय आहे. सगळ्या बायकांनो, प्रत्येक पुरुषाला कौतुक करायला जमत नाही. अपेक्षा करू नका. नाहीतर मग आपणच साडी नवीन नेसली ना की नवऱ्यासमोर जाऊन उभं राहून म्हणायचं नवीन नेसली आहे, कशी दिसते. मनात असेल तर हो म्हणेल, नसेल तर नाही म्हणेल, सोडून द्या ना. हे विषय काही इतके महत्त्वाचे असतात. माझ्या नवऱ्याने 40 वर्षात मला एकदाही म्हटलं नाही तुम्हाला ही साडी छान दिसते. पण माझ्या मुलाला जमतं. बायकोने हँगरची साडी नुसती बघितली तरी तो विचारतो आज तू ही साडी नेसणार आहेस, काय मस्त आहे, तुला छान दिसेल. नेसण्यापूर्वीच कौतुक करतो. एखाद्याला जमतं, एखाद्याला नाही. आणि तरुण पुरुष कुणी आज समोर नाही आहेत, पण जे ऐकतायत त्यांना मुद्दाम सांगते, एखाद्या वेळेला कौतुक करा, काही बिघडत नाही. म्हणायचं छान दिसतेस, म्हणायचं भाजी फोडणीला टाकली की अरे वा वा वास छान आला, कढीपाला घातलायस वाटतं, वा मस्त. झोपेतनं उठलं की लगेच म्हणायचं झोपेतनं उठलीस तरी काय फ्रेश असतेस गो, मस्त. कौतुक करायला शिका. ती पोरगी ऐकेना म्हणून तिच्या मम्माला बोलवली. मम्मा, आईची झाली मम्मी, मम्मीचा झाला मम्मा. तिच्या मामाने सांगितलं आमची एकुलती एक मुलगी आहे, लाडात वाढवली आहे, तिला नकार नाही चालत. तिला इतका राग येतो, इतका राग येतो, ती घरातल्या मोठ्या मोठ्या वस्तू फोडते. हे कौतुक आहे. सगळ्या बायकांनो, मुलांच्या आयांनो आणि मुलींच्या आयांनो, मुलांचे आणि मुलींचे राग जोपासू नका. राग कसा येतो ग? आणि सगळ्या सासवांनो एक वाक्य म्हणायचं नाही, तो रागीट आहे ना मग तू गप्प बस. सुनेनी का गप्प बसायचं दरवेळेला तुझा मुलगा रागीट आहे म्हणून? मुलांचे राग जोपासू नका, मुलींचे तर नाहीच नाही, नाही चालत. आणि ती आई शेवटी त्या मुलीला घेऊन गेली आहे आणि आत्ता त्यांना घटस्फोट घ्यायचा आहे, त्यांना राहायचं नाही आहे. माझ्या मुलीला ॲप्रिशिएट करणारा नवरा हवा आहे, कौतुक करणारा नवरा हवा आहे. काही गंमत आहे? काय बोलावं, काय सोडावं, काय 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 करायचं? माझ्या आईने मला सांगितलं बाबा, बाईनी बाईसारखं छान असावं, बाईनी बाईसारखं छान वागावं. बायकांच्या संवेदना जाग्या असतील ना तर घरं टिकतात. बायकांच्या संवेदना जाग्या असतील तर एकत्र कुटुंब पद्धती टिकूनच राहते, कारण का तिला जाणीव राहते माणसांबद्दलची. माझ्या आईने मला स्पर्शाचं अंतर शिकवलं आहे मुलींनो. आज ते अंतर मी मुद्दाम तुम्हाला सांगणार आहे. आपल्या संस्कृतीमध्ये स्पर्श महत्त्वाचा नाही आहे, आपल्याकडे स्पर्शाचं अंतर महत्त्वाचं आहे. पूर्वी मुली 12व्या वर्षी मोठ्या व्हायच्या, त्यांचं लग्न 14व्या वर्षी 15व्या वर्षी केलं जायचं. आईवडिलांची जबाबदारी मुलींना सांभाळण्याची फक्त 3 वर्षांची होती. आज तुमची मुलगी हार्मोन्स बदलत चालल्यामुळे 9व्या वर्षी मोठी होती आहे. ब्रेड खात आहेत, नूडल्स खात आहेत, बाहेरचं सगळं खात आहेत. आज हार्मोन्स इतके बदलत चाललेत आणि त्यामुळे 9व्या वर्षी मुलगी मोठी होती आहे आणि लग्न तिचं शिक्षण पूर्ण झाल्यावर 25व्या 26व्या 28व्या वर्षी आहे. सांगा, मधली 17-18 वर्ष तुम्ही मुलींना कशी सांभाळणार आहात? डोळ्यात तेल घालून पोरी जपायला पाहिजेत. आज 2 वर्षाची मुलगी धोक्यात आहे, आज 5 वर्षाची मुलगी धोक्यात आहे, आज 12 वर्षाची मुलगी धोक्यात आहे.
तुम्हाला भीती नाही वाटत? बाहेरचे धोके इतके वाढत आहेत,